ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेविश्वातही आपल्या अभिनयाने छाप पाडली. 300हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलंय. हिंदी सिनेमांमध्ये अनेकदा त्यांनी विलन साकारलाय. पण मोहन जोशींनी सुरुवातीच्या काळात अभिनय सोडून टेम्पो सर्व्हिस सुरू केली होती, ही गोष्ट तुम्हाला माहितीये का? मोहन जोशी नाटकांमधून सिनेमाकडे वळले, पण बायकोच्या आईवडिलांच्या अटीमुळे त्यांनी नोकरी करायचं ठरवलं होतं. नोकरी करता करता त्यांनी नाटकात काम करणं सुरूच ठेवलं होतं. पुढे नाटकाचे प्रयोग वाढले आणि नोकरीवर सुट्ट्याही वाढू लागल्या. तेव्हा मालकाने त्यांना नोकरी किंवा नाटक काहीतरी एक निवडावं लागेल असं सांगितलं होतं. तेव्हा मोहन जोशींनी दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला. आता नोकरी सोडलीये, नाटकाचे प्रयोग नसतील तेव्हा काय करायचं, म्हणून त्यांनी टेम्पो सर्व्हिस सुरू केली. भावाचा ट्रेलरचा बिझनेस होता. सामान ने-आण करायला कोणीतरी लागायचं. 4 पैसे येतील म्हणून त्यांनी टेम्पो सर्व्हिस सुरू केली. त्यावेळी बायको आणि 1 वर्षाच्या मुलीला घेऊन कोकण, औरंगाबाद असा दौराही मोहन जोशींनी केलाय. फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर होण्याआधी अनेक कलाकारांना नोकरी किंवा बिझनेसचा आधार घ्यावा लागलाय. त्यावेळी मोहन जोशींनी चक्क टेम्पो चालवला. अभिनयाव्यतिरिक्त मोहन जोशींची आणखी एक कला तुम्हाला माहितीये का? मोहन जोशी उत्तम गायक आहेत. ही गोष्ट फार कमी लोकांना माहितीये. त्यांनी ऑर्केस्ट्रामध्ये किशोर कुमार, मोहम्मद रफी यांची गाणी सुद्धा गायली आहेत. पण याची सुरुवात कुठून झाली याचा अतिशय रंजक किस्सा आहे. टेम्पो सर्व्हिस सुरू केली होती तेव्हा गाणी ऐकत प्रवास व्हायचा. शिवाय शाळेत असताना मोहन जोशी तबला वादन करायचे. बायको ज्योती आणि मोहन जोशी शाळेपासूनचे मित्र आहेत. तेव्हा ज्योती या व्हायोलिन वाजवायच्या, त्यामुळे त्यांना ताल माहीत होता. टेम्पोमध्ये गाणी ऐकता ऐकता चाल आणि सूर कळायला लागले. तेव्हा त्यांनी ऑर्केस्ट्रामध्ये गायला सुरुवात केली. त्यानंतर मोहन जोशींना अनेक मोठमोठ्या हिंदी सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. धर्मेंद्र, सनी देओल, अक्षय कुमार, माधुरी दीक्षित अशा अनेक बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत त्यांनी काम केलं. दूरदर्शनच्या मुलाखतीत त्यांनी दिवंगत अभिनेते आणि बॉलिवूडचे सुपरस्टार अशी ओळख असलेल्या राजेश खन्ना यांच्यासोबतच्या भेटीचा एक किस्सा सांगितला. राजेश खन्ना यांनी मोहन जोशींची हात जोडून माफी मागितली होती. त्याचं कारण म्हणजे मोहन जोशी यांना एका प्रयोगासाठी निघायचं होतं आणि नेमके राजेश खन्ना त्यांच्या गाडीच्या डिक्कीवर बसले होते. पण राजेश खन्ना यांना उठा असं कसं बोलणार, म्हणून अर्धा तास ते वाट बघत होते. त्यानंतर सिनेमातील सहकलाकारांनी जेव्हा राजेश खन्ना यांच्या लक्षात आणून दिलं, तेव्हा हात जोडून मुझे माफ कर दीजिए जोशीजी असं ते म्हणाले. तेव्हा त्यांना अवघडल्यासारखं वाटलं. पण राजेश खन्ना माणूस म्हणून किती साधे आहेत याची प्रचितीही त्यांना आली होती. अभिनयात करिअर आणि स्ट्रगल करताना बायकोने त्यांना भक्कम साथ दिली. तर अलीकडेच मोहन जोशींच्या देऊळबंद 2 या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तुम्हाला मोहन जोशींचं आजवरचं आवडलेलं काम कोणतंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.